आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सुरू होणाऱ्या माय भारत बजेट क्वेस्ट 2026 स्पर्धेतील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावरील विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवा शक्तीला, तरुण मनांना सहभागी प्रशासन आणि आर्थिक नियोजनामध्ये सक्रियपणे सामावून घेणे हा आहे. माय भारत बजेट क्वेस्ट 2026ला प्रचंड प्रतिसाद लाभला असून यामध्ये 12 लाखाहून अधिक तरुण सहभागी झाले आणि 47,000 निबंध सादर करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती नागपूर यांच्या समन्वयाने काल आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 56 प्रकरणे निकाली निघाली. याबरोबरच 10,59,00,000पेक्षा अधिक रकमेची यशस्वी तडजोड करण्यात आली. या लोक अदालतीत एकूण 240 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात मोटार अपघात भरपाई दावे, जमीन अधिग्रहण अपील, मध्यस्थी अपील तसेच कौटुंबिक वाद अशा विविध प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी 56 प्रकरणे निकाली काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपूरजवळ बुटीबोरी इथं 10 गिगावॅट एकात्मिक सोलर इनकोट आणि वेफर निर्मितीच्या प्रकल्पासह भूमिपूजन करण्यात आलं. सौर ऊर्जा पॅनल तयार करण्यासाठी इनकोट अर्थात सौर तबकडी तयार करण्यासाठी लागणारे सिलिकॉनचे मोठे तुकडे आणि वेफर्स अर्थात सिलिकॉनचे पातळ काप लागतात. त्याची निर्मिती या प्रकल्पात केली जाणार आहे. हरित ऊर्जेच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं सांगताना देशाचं हरित ऊर्जेचं उद्दिष्ट साध्य करण्यात हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असं फडणवीस यावेळी म्हणाले. नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या पंचक्रोशीत असलेल्या गावातल्या नागरिकांचा वाघ बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी AI तंत्रज्ञानाचा उपयोग करत अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. पिपरिया या गावाजवळ 3 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. येत्या 15 एप्रिलपर्यंत वन विभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसंच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरूपाच्या 40 गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. अकोला जिल्हा पोलीस दलाने विकसित केलेल्या त्रिनेत्र प्रकल्पाची प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासन, सार्वजनिक प्रशासन आणि नागरी नवकल्पना या क्षेत्रातला हा सर्वोच्च स्वतंत्र सन्मान समजला जातो. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकल्पाचं नेतृत्व केलं आहे. हा प्रकल्प AI आधारित प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंग मॉडेल म्हणून देशात लक्षवेधी ठरला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं बातमीपत्र थोड्याच वेळात 11:57 ऐकता येईल. नमस्कार.